हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती. यामध्येच लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर आलेली आहे. जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. जानेवारीचा हप्ता म्हणजेच 19वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जे पेंडिंग हप्ते आहे 17वा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता, 18वा म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता हा भेटणार आहे का? हे सगळं सुद्धा या जी-आर मध्ये सांगण्यात आलं आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, जी-आर मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आणि तारीख आहे 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे आता काही वेळा कालावधीपूर्वी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि सामाजिक आणि न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलाय आणि या जी आर मध्ये सांगताना इथे सरळ सांगितलं आहे लाडक्या बहिणींनो, जानेवारी 2026 म्हणजेच काय, तुम्हाला ना पेंडिंग लाभ आहे इथे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे, ना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे. फक्त आणि फक्त ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत त्याच बहिणींना इथे लाभ दिला जाणार आहे. हे सुद्धा तुम्ही सांगा लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला कोणत्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की त्याच बहिणींना होऊ शकतं जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच हा जो 19वा हप्ता भेटू शकतं असं इथे गृहीत धरलं जाईल. आणि ज्या बहिणी नोव्हेंबरमध्ये अपात्र ठरल्या होत्या, डिसेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या, यांना भेटेल किंवा नाही भेटेल याबद्दल अजूनही काही शाश्वती नाही आहे. सरकारमार्फत सुद्धा काही केलं जात नाहीये. पण ज्या बहिणींची ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने आता काही दिवसांच्या अगोदर सुरू करण्यात आली होती, ती जर झाली असेल, इट माइट बी पॉसिबल की त्यांना सुद्धा आता भेटू शकतो. म्हणून आता बघणं गरजेचं आहे, की तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही, तुमच्या फॉर्ममध्ये अप्रूव्ह आहे की नाही, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच बहिणींना लाभ दिला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे आणि पेंडिंग लाभ मिळणार आहे का? नाही म्हणजे नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या प्रश्नांना घेऊ आपण नक्की व्हिडिओ बनवूयात. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.